तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. लावण्य आता ही सर्वांसमोर इशूचा खूप असा अपमान करते आणि तिला आता परत म्हणते की चल कॉन्फरन्स सुरू होते, येतेस ना, की तेथेही तू लेटेस्ट पोहोचणार आहेस, युजलेस कुठली. म्हणून लावण्य लगेच आत रागाने निघून जाते. तर आणखीन सर्व तेथे जमलेले स्टाफ आता आणखीन इशूवर खूप हसतात. इशू मात्र आता एकही उत्तर देत नाही, अगदी शांतपणे हे सर्व सहन करून घेते. तेव्हा आता इशूला खूप टेन्शन येते. इशू म्हणते की आता येथून हलू तरी कसे, कारण मला हलता सुद्धा नाही येणार आणि त्या राज शिर्केला जर कळलं तर आणखीन तो चिडचिड करेल. समोर आता सर्वांकडे पाहते तर सर्वजण आता इशूकडे बघून हसतच असतात. तेव्हा आता इशू खूप रडत असते आणि तेवढ्यात मात्र आता कॉन्फरन्ससाठी लावण्य आत येते आणि अर्णव हा शिर्केबरोबर काही गोष्टी डिस्कस करत असतो. तर लगेच तो आता म्हणजे लावण्याकडे लक्ष देत नाही आणि लगेच तो म्हणतो की फाईल, कारण त्याला तर असं वाटतं की आता इशूच आलेली आहे. तेव्हा लगेच आता अर्णव जेव्हा लावण्याकडे पाहतो तर लावण्य आहे अर्णवकडे पाहत असते. तेव्हा आता अर्णव विचारतो की ती कुठे आहे मिस इंदोर. तेव्हा लावण्य म्हणते की अरे ती बाहेरच उभी आहे, काहीतरी टाइमपास करते, मी तिला म्हटलं होतं की आत कॉन्फरन्स सुरू होते चल म्हणून, आणि ती तर काही ऐकतच नाही, जागची सुद्धा ती हलतच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की काय म्हणजे नेमकं काय, जागची हलत नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुला. तेव्हा आता लावण्य म्हणते की ए यार मला असं वाटतं की तिला नक्की राग आला असेल, तू सारखा तिला बोलत असतो. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतो तर लावण्य म्हणते की आय नो तिची लायकी नाही पण इगो मात्र फार आहे तिला. तेव्हा आता अर्णव रागाने लावण्याला म्हणतो की हे बघ तू तिला सांग की मी तिला बोलावलेलं आहे म्हणून. तेव्हा लावण्य म्हणते की बरं ओके मी सांगून येते. तेव्हा आता लगेच अर्णव लावण्याला थांबवतो. तू थांब 1 मिनिट मीट जातो म्हणून अर्णव उठतो. लावण्य म्हणते की लेट्स गो लावण्या, अगं हे मिस करून तर नाही चालणार, म्हणून ती सुद्धा आता ही मज्जा पाहण्यासाठी लगेच अर्णवच्या मागे जाते. तेव्हा आता सर्वांसमोर अर्णव बाहेर येतो आणि सर्वांसमोर तो इशूवर ओरडतो की मी तुला सांगितले होते की कॉन्फरन्स मध्ये ये म्हणून, काही नाटकं सुरू आहेत तुझी, अशी पुतळेसारखी का उभी आहे. तर इशू फक्त आता रडत असते आणि अर्णवकडे पाहते. तेव्हा अर्णव रागाने म्हणतो की जर तुला ऑफिस मधील काम व्यवस्थित जमत नसेल तर सुपिरियरचं बोलणं ऐकून घेण्याची सवय करून घे, आणि जर तुला सवय लावता येत नसेल तर आउट, डायरेक्ट घरी जा निघून. तेव्हा आता लावण्य तर खूप हसत असते, परंतु इशूला खूप असं वाईट वाटतं. ती सारखी रडत अर्णवकडे पाहते आणि बाकीचे मात्र सर्व काही आता इशूवर आता हसत असतात. तेव्हा अर्णव आता तिला म्हणतो की तुझा इगो जपून बसण्यात कुणाला वेळ नाही, कळले का तुला हे सर्व. तेव्हा आता इशू रडत असते तर अर्णव रागाने म्हणतो की रडून कुणाला दाखवतेस, चॅलेंज तर स्वीकारताने तुला काहीच वाटले नाही का. तेव्हा मात्र इशू आता त्या खुर्चीकडे पाहत असते तर अर्णव तिला म्हणत असतो की हे बघ लिसन ऐकून घे, म्हणजे तुझ्या ह्या रडण्याचा माझ्यावर काही परिणाम नाही होणार. तेव्हा इशू सारखी त्या आपल्या खुर्चीकडे फाटलेल्या तो ड्रेस आहे त्याकडे पाहत असते. तर अर्णव आता त्याचं लक्ष त्या चेअरकडे जातं आणि तो सुद्धा आता जो काही तिचा ड्रेस फाटलेला आहे आणि तो तिथे चिटकलेला आहे हे पाहतो. तेव्हा मात्र आता अर्णव त्या खुर्चीजवळ येतो आणि ते पाहून तो खूप असा भडकतो. तेव्हा तो सर्व स्टाफला ओरडतो की हे सर्व काय आहे, येथे गंमत करण्याची ही जागा आहे का, ऑफिस काही कॉलेज वगैरे वाटले का तुम्हाला, म्हणून आता तो सर्वांवर खूप जास्त भडकतो. तेव्हा मात्र आता लगेच अर्णव लावण्याला म्हणतो की लावण्य हे कोणी केलं ते शोधून काढ. तेव्हा लावण्य म्हणते की हो करते. तर अर्णव पुन्हा इशू जवळ येतो. तेव्हा सर्वांसमोर अर्णव आपल्या अंगातील कोट काढतो आणि तो इशूला घालायला देतो. तेव्हा आता लावण्याचे तर अगदी हे बघून जळफाट होतो, कारण तिने केले एक मात्र झाले दुसरे, कारण अर्णवने स्वतः कोट काढून इशूला घालायला दिलेला असतो. लावण्य रागाने आता हे सर्व पाहते तर इशू अर्णवच्या हातातील कोट घेते. तेव्हा अर्णव म्हणतो की ऑफिसचं कोणतंही काम असं कोणत्याही कारणामुळे नाही थांबू शकत. तेव्हा आता इशू तो कोट अंगामध्ये घालते आणि तेव्हा तिला आठवतं की मी इमानदारीने हे काम पूर्ण करेल आणि त्याचेच पैसे घेईल. हे आता तिला आठवून ती अर्णवकडे अगदी म्हणजे हसून पाहत असते. तिला आता अर्णवचा एक आधार वाटतो. तेव्हा मात्र आता जे क्लायंट आलेले असतात तर अर्णव त्यावर सहाय्य करून त्यांना देत असतो. तेव्हा मात्र त्या क्लायंटचं सर्व लक्ष इशूकडे असतं. तर लावण्य सुद्धा आता त्या क्लायंटकडे पाहते आणि इशूकडे. तेव्हा आता अर्णव हा सहाय्य करतो आणि जे सर्व काही लिस्ट वगैरे ते कागद आहे तर ते इशूच्या हातात देत असतो. तेव्हा ते क्लायंट म्हणतात की सात्विक फॅशन बरोबर जे काम करायचं आहे ते स्वप्न सुद्धा आमचं आता पूर्ण होतंय आणि आता यापुढे ते लगेच सात्विक
फॅशन बरोबर काम करायला ते क्लायंट सुरुवात करतात. तर अर्णव आता खुश होतो. तेव्हा आता लगेच ते सर आता थँक्यू म्हटल्यानंतर लगेच अर्णव शिर्केंना म्हणतो की प्लीज यांना. तेव्हा शिर्के आता त्या सरांना म्हणतात की प्लीज सर या. तेव्हा आता ते बाहेर गेल्यानंतर इशू ही अर्णवला म्हणते की सर मी आले. तेव्हा आता लगेच अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तर लावण्य रागाने अर्णवकडे पाहते आणि म्हणते की असा AR कधीही वागला नव्हता एखाद्या एम्प्लॉई बरोबर, हिच्याशीच असा हा का वागला असेल. तेव्हा मात्र लगेच लावण्य तिचा प्लॅन फसला म्हणून खूप डिस्टर्ब होते. त्यानंतर मात्र आता अर्णवच्या ऑफिसमधील एक माणूस आता दुसरा जो काही आहे ऑफिसर तर त्याला फोन करतो. तेव्हा तो फोनवर विचारत असतो की आता ही डील आपल्याला मिळायला हवी. तेव्हा तो सांगतो की नाही सॉरी सर, ही डील आपल्या हातातून गेली आणि हे जे काही डील आहे तर ते सात्विक फॅशनला मिळालं. अर्णव, शिर्के आणि सुब्रमण्य यांच्यामध्ये आत्ताच डील झाले आणि पेपर्सवर तशा सह्या सुद्धा झाल्या. तेव्हा मात्र आता हा खूप भडकतो कारण परत जो काही हाता तोंडाशी आलेला घास आहे तर तो ARने पटकवला. या सुब्रमण्याला या मुंबईच्या मार्केटची पहिली ओळख तर मी करून दिली होती या राजप्रकाशने. त्यामुळे सारखून मिळालेला हा आता शेवटचा सेट बॅल, त्यामुळे इनफ इज इनफ. मात्र आता लगेच हा राजप्रकाश सावंतला एका केबिन मध्ये बोलावतो. तेव्हा आता हा सुद्धा प्रतिस्पर्धी अर्णवचा एक दुसरा फॅशनचा मालक असतो आणि राजप्रकाश असा स्वतःशी म्हणतो की SR तुला आता मी नाही सोडणार. तेव्हा आता सावंत आत येतात. तर सर मला बोलावलं का असं विचारतात. तेव्हा आता राजप्रकाश म्हणतो की SR आपलं मार्केट खातो, आपल्याला मिळेल असं वाटणारं सलग हे चौथं डील ह्या SRने हिसकावून घेतलं. या सुब्रमण्य सोबत गेले 4 वर्ष आपण डील करतोय. तेव्हा आता सावंत म्हणतात की हो सर मला समजलं की हा SR आपल्याला भारी पडतोय. तेव्हा आता राजप्रकाश म्हणतो की गेम उलटा पडतोय आणि तो मात्र आता आपल्याला पलटवायचा. तेव्हा आता लगेच राजप्रकाश म्हणतो की हे बघ सावंत, मला कळलेलं आहे की त्याच्या गोडाऊन मध्ये एक खूप मोठं असं जास्त माल रेडी आहे आणि तो माल मात्र तेथून बाहेर पडलाच नाही तर त्यासाठी खूप मोठं नुकसान असं ह्या ARचं व्हायला पाहिजे. तेव्हा आता सावंत म्हणतात की हो सर. राजप्रकाश लगेच त्यांना कामाला लागायला सांगतो. तेव्हा आता सावंत बाहेर जातात. तर राजप्रकाश हा स्वतःशी म्हणतो की SR अरे तू माझं खूप मोठं असं नुकसान केलं, त्यामुळे आता मात्र नाही, यू हॅव टू पे बॅक, यू आर डन. फॅशन इंडस्ट्री पर आज केवल राजप्रकाश का ही रहेगा. त्यानंतर आता लावण्य ही अर्णव सोबत बाहेर बोलत येते की कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता अर्णव म्हणतो की बरं आणि तेवढ्यात इशू ही समोरच काम करत असते. तेव्हा मात्र आता लगेच AR म्हणजे अर्णव हा इशूला म्हणतो की तू घरी जाऊ शकतेस. तर इशू खुश होऊन म्हणते की थँक्यू सर. आणि तेव्हा अर्णव आता तिला अगोदर म्हणतो की तुम्ही जे सांगतो ते ऐकून घे, तू व्ह्युअर्स कडे जायचं, येथे यायचं नाही कारण उद्या तिकडे आणि तो ऍड्रेस मात्र तुला. तर लगेच आता अर्णव असं म्हटल्यानंतर इशू म्हणते की माहिती आहे सर मला, कारण मी पहिल्यांदा आले होते. तर अर्णव तिला पुढचे बोलून देत नाही आणि कमॉन पुढे जे काही तुला सांगायचं आहे तर ते ऐकण्यात मात्र मला इंटरेस्ट नाही आणि अर्णव निघून जातो. तर आता इशू मनात म्हणते की झाली एकदाची ती वाईट मीटिंग आणि आज मात्र माझी सर्वांसमोर खूप अशी फजिती झाली, पण वाचले मी कसे कसे. आणि आता मात्र ती विचार करते की माझा ड्रेस या खुर्चीमध्ये चिकटला तरी कसा, म्हणजे नक्की या खुर्चीला अगोदरच काहीतरी असं लागलेलं होतं की कोणीतरी मुद्दाम लावलेलं होतं, हे तर मला आता शोधून काढायलाच हवं. तेव्हा आता समोर तिला CCTV दिसतो आणि ती विचार करते की CCTV रूम मध्ये गेल्यानंतर मला कळेल की हे कोणी केलं होतं. आणि तेवढ्यात ती लगेच CCTV रूम मध्ये येते आणि वॉचमनला का म्हणत असते की हॅलो. आणि ते तर लगेच तो म्हणतो की अहो मॅडम तुम्ही इथे कसे आलात, येथे कुणाला येण्यासाठी परवानगी नाही म्हणून. तेव्हा इशू विचारते की अलाउड नाही का खरंच. आणि म्हणजे अर्णव राजशिर्के यांच्या पर्सनल सिक्रेटरीला तिला सुद्धा अलाउड नाही का येते येण्यासाठी. आणि नाही तसं असेल तर ठीक आहे मी जाते. आणि परत थांबून म्हणते की दादा हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, तुमची नोकरी धोक्यात येईल असं मी काही करणार नाही, फक्त मला तासाभरापूर्वीचं CCTV फुटेज चेक करायचं होतं. तेव्हा आता ते दादा म्हणतात की नाही तसं मी नाही करू शकणार. इशू म्हणते की दादा प्लीज मला ते CCTV फुटेज आत्ताच्या आत्ता दाखवा. हो मला मुद्दाम त्रास देण्यासाठी कोणीतरी माझा ड्रेस सुद्धा फाडला आणि तुम्ही तर हे पाहिलंच असेल. आणि हे बघा तुम्ही जर आत्ता मला ते CCTV फुटेज नाही दाखवलं तर आत्ताच्या आत्ता मला जाऊन हे सर्व अर्णव सरांना सांगावं लागेल. तेव्हा आता लगेच ते वॉचमन म्हणतात की नाही मॅडम तुम्ही तसं करू नका, मी लगेच तुम्हाला दाखवतो. तेव्हा आता इशू खुश होऊन थँक्यू बोलते आणि आता ते दादा तिला CCTV फुटेज दाखवतात. तेव्हा आता बघितल्यानंतर इशूला समजते इशू की हे सर्व कोणी केलं तर लावण्य मॅडमने. आता इशू इतकी रागवते आणि धावतच ती आता लावण्याच्या कॅबिन मध्ये येते. लावण्य फोनवर बोलत असते आणि आता इशूला पाहून तिला खूप राग येतो.
येतो आणि मी म्हणते की नंतर कॉल बॅक करते म्हणून फोन ठेवते आणि इशूकडे पाहते. इशूला म्हणते की काय चाललं हे, तू आत आली कशी? तेव्हा आता लगेच इशू म्हणत असते की हे 2 प्रश्न मीच तुम्हाला इथे विचारायला आलेले आहे. तेव्हा मात्र इशू लगेच आपल्या मोबाईल मधील जे काही CCTV फुटेजचा तो व्हिडिओ आहे तर तो आता लावण्याला दाखवते आणि ती लगेच आता लावण्याला त्याच भाषेत उत्तर देते, हाऊ डे यू. तेव्हा आता लावण्य खूपच घाबरते. तर लगेच लावण्य आता बाजूला पाहते तर इशू म्हणते की हे बघा लावण्य मॅडम, मी तुम्हाला आवडत नाही हे तुमच्या वागण्यातून मला दिसून येते. एखादी मुलगी आपल्याला आवडत नाही तर इतक्या खालच्या लेवलला कसं काय तुम्ही हे काम करू शकतात? हायफाय इंग्रजी बोलण्याने आणि हायफाय ब्रँडेड कपडे घालण्यामुळे माणसांचा क्लास हा त्याच्या वागण्यावरून कळतो, त्याच्या राहण्यावरून नाही. त्यामुळे तुमची खरी लेवल आहे ती आज मला कळली. ऑफिसमधील मुलींसारखं मला नाही इंग्रजी अशी फाडफाड बोलता येत आणि नाही तुमच्यासारखं असं हायपाय राहता येत, परंतु तुमच्यासारखं असं हायपाय असण्यापेक्षा आमच्यासारखं मिडल क्लासेस असणं चांगलं बरं आहे. तेव्हा आता इशू सुद्धा लावण्याचा चांगलाच अपमान करते आणि मॅडम तुम्ही तर माझी रोज लायकी काढत असतात, परंतु तुमची खरी लायकी आज मला समजली. तेव्हा लावण्याला इतका राग येतो आणि लावण्य एक सनकणी इशूच्या कानामागे द्यायला आपला हात वर करते तर इशू न घाबरता तिचा हात धरते. तेव्हा इशू म्हणते की हे बघा, शब्दाने उत्तर देता येत नाही म्हणून माणसं अशी हात पकडतात आणि आत्ताच जाऊन हे फुटेज आहे तर अर्णव सरांना सुद्धा मी दाखवू शकते आणि दाखवायची सुद्धा गरज नाही, मी तर त्यांच्या मोबाईलवर सुद्धा हे पाठवू शकते. इशूचं हे बोलणं ऐकून लावण्य खूप भडकते. लावण्य म्हणते की काय ग, अर्णवने तुला स्वतःचा ब्लेजर घालायला काय दिला? लगेच स्वतःची लायकी विसरली आणि मला धमकी देते ह्या लावण्य देशमुखला. इशू म्हणते की मी तुला धमकी नाही देत, कारण अर्णव सरांना मी हे नाही दाखवणार. आणि आता लावण्याचा जीवात जीव येतो कारण आता इशू दाखवणार नाही म्हणून थोडी शांत होते. तेव्हा लगेच इशू परत म्हणते की जरी तुम्ही तुमची लायकी दाखवून हे काम केलं तरी सुद्धा मी तुमच्या लायकीसारखं आणि तुमच्या ह्या वागण्याप्रमाणे काम नाही करू शकत, कारण माझ्या आई वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. परत जर तुम्ही असं माझ्याबरोबर जर वागलात तर मात्र काय करायचं हे माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला शिकवलेलं आहे. हम इंदौर से है, त्यामुळे कोई भी हिशोब पेंडिंग नाही रखते, लक्षात ठेवा ही गोष्ट. असे बोलून आता इशू तोऱ्यात तिथून निघून जाते. लावण्याला तर आता खूपच राग येतो. तेव्हा मात्र लावण्य म्हणते की यू 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 मिस ईश्वरी देसाई, आणि तुला माहिती नाही की तू कोणाच्या वाकड्यात शिरली म्हणून. वेळ आल्यानंतर मी तुला सर्व काही तुझे शब्द दाखवून देईल. त्यानंतर आता इकडे घरी इशू येते तर जयू आत्या नमूला म्हणत असते की अगं जेवायला तू आज खिचडीच बनव कारण मला जास्त भूक नाही. नमू म्हणते की हो आत्या. तेवढ्यात इशू आत येते तर नमूचं लक्ष इशूकडे जातं आणि इशूच्या अंगामध्ये तो काही ब्लेजर आहे तर तो बघून नमू विचारते की इशू. तेव्हा आत्याचं सुद्धा लक्ष जातं. नमू विचारते की अगं इशू हे काय आहे, आणि आत्या उठून पाहते आणि इशू म्हणून आत्याला तर खूप राग येतो. जयू आत्या विचारते की काय ग, अगं तू कुणाचा कोट घालून आलेली आहे? तर इशू आता सॉरी म्हणते आणि त्या भडकू चंदाचा म्हणणार, परंतु पुन्हा स्वतःला थांबवते आणि परत म्हणते की बॉसचा कोट. तर लगेच आता आत्या विचारते की अगं बॉसचा कोट म्हणजे हा काय प्रकार आहे? तेव्हा आत्या खूप अशी रागावते. तेव्हा इशू म्हणते की अगं आत्या, अगं आज ऑफिसमध्ये माझी फजिती झाली आणि अचानक माझा ड्रेसच फाटून गेला आणि त्यामुळे बॉसने मला हे ब्लेजर दिलं. तर नमू म्हणते की इशू अगं तुझा ड्रेस असा कसा फाटला? आता इशू म्हणते की ताई अगं ती तर एक वेगळी स्टोरी आहे, मी तुला नंतर सांगते. तर आता जयू भडकते. जयू म्हणते की काय ग, आता कशा स्टोऱ्या सांगतेस तू? आणि काय ग, एखाद्या ऑफिस मधील एखादा बॉस आपल्या ह्या स्टाफ मधील एखाद्या एम्प्लॉईला असा ड्रेस काढून देईन का? इशू मला खरं सांग की तू काही लपवत तर नाही ना? तेव्हा मात्र आता इशू म्हणते की अगं आत्या मी का खोटं बोलेल, आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का, आणि मी तुला माझा फाटलेला ड्रेस दाखवू का? तेव्हा आता आत्या म्हणते की अगं तू तर कायम नेहमी म्हणत असते की तुझा तो बॉस अर्णव राजशिर्के एकदम खडूस आहे म्हणून. इशू म्हणते की हो ना आत्या, आहे तो खडूस, पण आता त्याने मला ब्लेजर दिलं तर मग मी काय करू? तेव्हा आता आत्या आणखीनच भडकते आणि ईश्वर धावून जाते की इशू तुझे हे रंगढंग आहे ना ते मला काही चांगले नाही वाटत, मी तुला सांगून ठेवते. तेव्हा आता लगेच इशू घाबरतच म्हणते की आत्या अगं तुला जसं वाटतं तसं काही नाही. जय आत्या म्हणते की हो ना, मला काय वाटतं आणि काय नाही हे तुला लवकरच कळेल, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की तुम्ही दोघीही माझी जबाबदारी आहात. माझी नमो बिचारी साधी भोळी आहे, पण तू मात्र तुझा जो काही दिमाग आहे तो किती चालतो हे मला माहिती आहे. एकदम अशी बिनभरोशाची आहे तू, आणि कधी काय करशील काहीच तुझं असं
नेम नाही म्हणून आत्या सुद्धा आता इशूला खूप बोलते। तेव्हा आता नमो म्हणते की आत्या अगं ऐक ना, ती आत्ताच आली ना, अगं मग तिला पाणी तर पिऊन दे। तेव्हा आता आत्या नमोला म्हणते की हो ना, तू कर तिचे लाड। परंतु आत्या आता इशूला धमकावून म्हणते की एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, उद्यापासून मुंडी खाली घालून ऑफिसला जायचं आणि खाली घालूनच घरी वेळेत परत यायचं। तेव्हा इशू फक्त आता आत्यासमोर मान डोलावते आणि आत्याकडेच पाहत असते। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अर्णव हा तिकडे आल्यानंतर इशूला एक ड्रेस घालायला देतो आणि हे बघ, कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं आणि तेवढ्यात आता इशू तो ड्रेस घालून तेथे व्ह्युअर्स मध्ये असते आणि तेव्हा अर्णवला इकडे कळतं की व्ह्युअर्स मध्ये आग लागलेली आहे। तेव्हा अर्णव खूपच घाबरतो, कारण इशू तेथे आहे हे त्याला माहिती असतं। तर इकडे आग लागलेली पाहून इशू तर खूप घाबरते, कारण आता ही आग मात्र मुद्दाम हे अर्णव राज शिर्के याचा बदला घेण्यासाठी त्या राज प्रकाशने लावलेली असते। तर इशू आता खूप घाबरते, आग आग असं करत असते आणि तेवढ्यात अर्णव तेथे धावत येतो आणि जे काही आगीचे स्पार्क आहे ते सर्व उडत असतात आणि आता मात्र इशू ही खूप घाबरून किंचाळते। अर्णव धावतच येतो आणि इशूला त्यातून वाचवतो, इशूला धरतो। तेव्हा आता इशूने घट्ट अशी मिठी मारून अर्णवची कॉलर पकडलेली असते। तर अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि इशू त्याच्याकडे पाहत असते। तेव्हा काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।